नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. एक समाजसुधारक, एक शिक्षण महर्षी आणि शेतकऱ्यांचा खरा आवाज, डॉक्टर पंजाबराव देशमुख. चला तर मग त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून भारताच्या उभारणीची एक विलक्षण कहाणी जाणून घेऊया. हा आकडा बघा, 2 कोटी. विचार करा, 1959 साली भारतात एक असा कार्यक्रम झाला होता जिथे तब्बल 2 कोटी लोक आले होते. ही काही साधीसुधी गर्दी नव्हती. हीच जमली होती एका अशा ऐतिहासिक क्षणासाठी ज्यामध्ये भारताच्या शेतीचं भविष्य बदलण्याची ताकद होती. तर मग प्रश्न हाच आहे की एवढ्या मोठ्या कृषी सोहळ्यामागे कोण होतं? कोणाची होती ही दूरदृष्टी? कोणी पाहिलं होतं हे स्वप्न आणि ते प्रत्यक्षात आणलं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. त्यांची गोष्ट सुरू होते थेट विदर्भाच्या मातीतून. 27 डिसेंबर 1898. पापळ नावाचं एक छोटंसं गाव आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि गंमत बघा, ज्या मातीतून ते आले त्याच मातीतल्या माणसांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य दिलं. त्यांचा शिकण्याचा प्रवास तर थक्क करणारा आहे. विचार करा, 1920 साली त्यांच्या घरच्यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवून त्यांना शिकायला इंग्लंडला पाठवलं. तिथे त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आणि 1926 मध्ये बॅरिस्टर बनून भारतात परतले. पण या पदव्या फक्त स्वतःसाठी नव्हत्या, तर देशासाठी एका मोठ्या कार्याचीही तयारी होती. आणि मग इंग्लंडमध्ये असताना एक अशी गोष्ट घडली ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. त्यांच्या वाचनात आलं सुभाषचंद्र बोस यांचं एक पत्र. त्यातलं एक वाक्य होतं, मी माझ्या पदवीचा उपयोग मानसन्मान आणि पैसा कमवण्यासाठी करणार नाही, तर माझ्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी करेन. बस, ह्या एका वाक्याने त्यांच्या मनात जणू काही एक ज्योत पेटवली. त्यांनी पक्क ठरवलं आपलं शिक्षण देशाच्या कामी लावायचं. आणि भारतात परतल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल, तर त्यांनी थेट हात घातला समाजाला पोखरणाऱ्या जातीव्यवस्थेवर. इथूनच त्यांच्या सामाजिक क्रांतीचा प्रवास सुरू झाला. त्यांनी लोकांना एक साधा सोपा पण खूप खोल अर्थ असलेला मंत्र दिला. भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुरा, सेवाभाव धरा. समाजाला एकत्र आणण्यासाठी हे त्यांचं घोषवाक्यच बनलं. पण ते फक्त बोलणाऱ्यांपैकी नव्हते. जे बोलले ते आधी स्वतः करून दाखवलं. 1927 साली त्यांनी सोनार समाजातल्या विमळाबाई वैद्य यांची आंतरजातीय विवाह केला आणि सामाजिक बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आणि मग तर जणू काय सामाजिक कार्याचा एक झंझावातच सुरू झाला. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह उघडलं, शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी शेतकरी संघ काढला आणि दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून ऐतिहासिक सत्याग्रह केला. त्यांच्या प्रत्येक कामाने समाजातल्या जुन्या विचारांना हादरे बसत होते. समाज बदलायचा होता, पण तो कसा? पंजाबरावांना याचं उत्तर माहीत होतं, शिक्षण. त्यांना कळून चुकलं होतं की समाजात खरा बदल आणायचा असेल तर ज्ञान हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यांच्या कामामुळे काय फरक पडला? अहो, विदर्भाचे चित्रच बदलून गेलं. जिथे शिक्षण फक्त काही लोकांची मक्तेदारी होती, तिथे त्यांनी शाळा कॉलेजांचं असं जाळं विणलं की ज्ञानाची गंगा खेडोपाडी घराघरात पोचली. आणि ही शैक्षणिक क्रांती त्यांनी घडवली एका संस्थेच्या माध्यमातून. नाव होतं श्री शिवाजी शिक्षण संस्था. 1932 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं एकच ध्येय होतं, ग्रामीण जनतेला शिकवायचं आणि गावं उभी करायची. आणि त्या एका रोपट्याचं आज केवढं मोठं वटवृक्ष झालंय हे आकडे बघा. आज ही संस्था 24 सिनियर कॉलेजेस, 54 ज्युनियर कॉलेजेस आणि 75 पेक्षा जास्त शाळा चालवते. विचार करा, एका माणसाने पेटवलेला तो ज्ञानाचा दिवा आज लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळून टाकत आहे. आता येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे. ती 2 कोटी लोकांची गर्दी. त्या गर्दीचं रहस्य दडलंय त्यांच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या टप्प्यात, जेव्हा ते बनले स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री. कृषीमंत्री झाल्यावर त्यांनी एक साधा पण जबरदस्त प्लॅन बनवला. 3 सोप्या पायऱ्या. 1. भारत कृषक समाजाच्या माध्यमातून विखुरलेल्या शेतकऱ्यांना एकत्र आणायचं. 2. त्यांना नवीन शेतीचं शिक्षण द्यायचं. आणि 3. जगातलं नवीन तंत्रज्ञान थेट त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोचवायचं. आणि याच विचारांचं फळ म्हणजे 1959चं ते जागतिक कृषी प्रदर्शन. हो, हीच ती घटना जिथे 2 कोटी लोक जमले होते. या प्रदर्शनात भारतीय शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच जगातलं आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. हे प्रदर्शन किती मोठं होतं याचा अंदाज तुम्हाला या नावांवरून येईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ, रशियाचे ख्रुश्चेव. विचार करा, जगातले मोठमोठे नेते भारताच्या शेतकऱ्यांसाठी, भारतीय शेती पाहण्यासाठी दिल्लीत आले होते. केवढी मोठी प्रतिष्ठा त्यांनी शेतकऱ्याला मिळवून दिली.
पण थांबा, त्यांची ओळख फक्त शिक्षण, समाजकारण आणि शेतीपुरतीच मर्यादित नाहीये. ते या सगळ्याच्या पलीकडे होते. ते होते एक राष्ट्रशिल्पकार, ज्यांनी नव्या भारताचा पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला. आपल्या देशाची घटना जेव्हा बनत होती तेव्हा ते संविधान सभेचे सदस्य होते आणि तुम्हाला माहीत आहे त्यांनी आपल्या देशाच्या घटनेसाठी तब्बल 500पेक्षा जास्त सुधारणा सुचवल्या होत्या. यावरून त्यांची देशाबद्दलची दूरदृष्टी किती मोठी होती हे समजतं. आणि त्यांच्या या कामाची सगळ्यात मोठी पोचपावती कोणी दिली असेल तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांनी मान्य केलं की पंजाबराव देशमुखांमुळेच संविधानात फक्त दलितांसाठी नाही तर इतर सगळ्या दुर्बळ आणि उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी तरतुदी करणं शक्य झालं. त्यांचं शेतकऱ्यांवर प्रचंड प्रेम होतं आणि ह्याच प्रेमाचा, त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी एका खास संस्थेची गरज होती, जिथे शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण आणि संशोधन केलं जाईल. आणि म्हणूनच 1969मध्ये अकोल्यात त्यांच्या नावाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. जणू काही त्यांच्या कामाला दिलेली ही एक जिवंत मानवंदनाच होती, जी आजही शेतकऱ्यांच्या विकासाचं काम करत आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आज आपण पाहतो शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. शिक्षणासमोर नवी आव्हानं आहेत. अशावेळी ज्या माणसाने ओळखलं होतं की ज्ञान हेच शेतकऱ्याला आणि समाजाला सक्षम करू शकतं, त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या विचारांतून आज आपण काय घेऊ शकतो यावर विचार करायलाच हवा, नाही का?